नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। आज श्रीराम नवमी उत्सव महाराष्ट्रभर आनंदात व उत्साहात साजरा होत आहे। राजुरा येथील समाजसेविका संजीवनी धांडे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। तदवतच महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे व मायाताई कोसरे यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। याशिवाय सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक, विद्या पिंजरकर, सहसंयोजिका नलिनी आडपवार, अपर्णा चिडे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, अधिवक्ता कविता मोहरकर, राणी पाल, श्वेता मंडलवार, उज्ज्वला निमगडे, प्रियंका बेंद्रे, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, कविता जुमडे, प्रणाली शेंडे, रश्मी हिवरे, गायत्री श्रीरामे, चैताली आत्राम, नुपूर मोडक, मंगल मिसाळ, रजनी रणदिवे, किरण साळवी, पूनम मडावी, कविता दिकोंडवार, प्रांजली दिकोंडवार, चंदा कामडी, जयश्री मंगरुळकर, करुणा गावंडे, माधुरी सोनटक्के यांच्यासह अनेकांनी रामनवमीच्या जनतेला शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत। प्रियंका गायकवाड, सुवर्ण भारत प्रतिनिधी, चंद्रपूर। जय श्रीराम। रागद्वेषाने मी भरलेली रामन झाले माझे, मी शोधते शरयू पार त्यांना, ते तर कणाकणात विराजमान झाले। स्वतःला त्यागून मी राममय झाले, तर रामही माझे झाले, तर रामही माझे झाले। मर्यादा पुरुषोत्तम, आज्ञाधारक पुत्र, एकवचनी एक बाणी, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श मित्र, आदर्श शत्रू, आदर्श पती अशा अनेक उपाध्यांनी बहरलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रभू रामचंद्र। मी संजीवनी धांडे आज 6 एप्रिल 2025ला रामनवमी निमित्त सहसुचल परिवारातील सर्व सखींना, सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या तमाम जनतेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी रामनवमी हा हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा सण येत असतो। सर्व राम मंदिरात भगव्या पताका लावून भगवा झेंडा फडकविला जातो। सर्व रामभक्त स्त्री पुरुष मिळून दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करतात। जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये बाळाला म्हणजे बाळ रामाला पाळण्यामध्ये घालून स्त्रिया अंगाई गीत गातात, झोके देऊन अंगाई गीत गातात। दिवसभर मंदिरामध्ये भजन कीर्तन सुरू असते। सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा निघते। प्रभू रामाची शोभायात्रा, त्यामध्ये रथावर रामाची, सीतेची, लक्ष्मणाची आणि हनुमानजीची वेशभूषा करून काही छोट्या मुलांना रथामध्ये बसवल्या जाते व गावभर पूर्ण शहरामध्ये मिरवणूक काढली जाते। दारादारामध्ये सडा रांगोळ्या घालून स्त्रिया त्या मिरवणुकीचे मोठ्या आनंदाने उत्साहाने स्वागत करतात। श्री प्रभू राम आपल्या दारासमोर आले अशी भावना साऱ्या लोकांना त्या दिवशी होत असते। रात्रो महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता केली जाते। आपण सर्वांवर श्री प्रभू रामाची असीम कृपा राहो अशी मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करते। जय श्रीराम।